कुठल्या वेळात लपून बसायचो? काय माहित साहेब? माहित नाही तर माहित करून घ्या आणि मला सांगा, नाही तर तुमचं अवघड होईल. 2 दिवसात सत्याचा पत्ता नाही कळला तर तुमची सगळ्यांची कशी वाट लावते ते बघा. येतो साहेब. थांब. ए, हा कोण आहे? साहेब मित्र आहे तू. मग असा बुजगावण्यासारखा बांधलाय का याला? तो आजारी आहे जरा, गाडीतून पडलेला त्यात. आजारी आहे? ए, टोपी काढ. अहो साहेब आजारी आहे तो. अरे सांगितलेलं कळत नाही का? टोपी काढ. अरे सांग की बुजगावण्याला टोपी काढायला. टोपी काढ. अरे काढतोस का? ए, मास्क काढ. अरे मास्क काढ बोलो ना. अहो साहेब जाऊ दे, गाडीतून पडलेला लागलंय त्याला, आजारी पण लय साहेब. मी तुझ्याशी बोललोय. हा, हो साहेब, तो आजारी आहे साहेब. ए, मास्क काढ. साहेब साहेब साहेब, साहेब मोठ्या साहेबांचा फोन आलाय. जैन सर. चल 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 लवकर. त्या सत्याचं काय झालं? सर सत्याचा तपास सुरू आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्यासारख्या सिनियर अधिकाऱ्याच्या हातून तो सत्यासारखा गुन्हेगार सुटतोच कसा? सॉरी सर. तो सॉरी म्हणून चालणार नाही. तो सत्य मला हवाय. सर मी खूप प्रयत्न करतोय. सत्य आता माझ्या तावडीतून सुटणार नाही. तो नाही मिळाला ना तर तुमचं काही खरं नाही, लक्षात ठेवा. पोलिसांचं नाक कापलंय तुम्ही. सॉरी सर. नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही. तुम्ही काय करत होतात? तो सत्य मला हवाय. सॉरी सर. पुढच्या 24 तासात तो सत्य मला जेलमध्ये पाहिजे. सर 24 तास का? काही प्रॉब्लेम? नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी 24 तासामध्ये त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. बलमा थांबव थांबव थांबव, इथे थांबव. हेच लोकेशन दाखवते. अरे पण इथं काहीच नाही की, नीट बघ जरा. अरे हेच दाखवतोय. मला वाटतंय की मोबाईल इथं बंद पडला असेल, त्यामुळे लोकेशन दाखवते. चला बघूया. आम्ही तू इकडे बघ. हे चल बघ. वाघमारे, 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 वाघमारे. सत्या, अरे इथं कुठंच नाही तो वहिनी. अरे मग कुठे गेले असतील? मी तुला म्हणलं ना
की त्यांचा मोबाईल इथं बंद पडला असेल, त्यामुळे लास्ट लोकेशन हे दाखवतोय. तसं बी असू शकतं, पण इथनं पुढे गेल्या कुठं त्या मग? अरे तेच तर कळण झालंय. अरे कुठे गेले असतील रे वाघमारे? मला ना लय टेन्शन यायला लागलंय बलमा. त्यांच्या जीवाला धोका असला तर, त्यांना काय झालं असलं तर? सत्य शांत हो सत्य. अरे असं कसं शांत तू? त्यांना काय झालं असलं तर? बलमा, जर त्यांच्या जीवाला काय झालं ना तर एकेकाला सोडणार नाही मी. एकेकाचा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघच. सत्य तू काळजी करू नको, शोध आपण वहिनी. मला तर वाटतं इथेच कुठतर जवळपास असतील वाघमारे. आपण त्यांना लवकरात लवकर हुडकायला पाहिजे. होय सत्य, पण एरिया पण लय मोठा आहे. कुठे शोधणार आपण? आता हे लास्ट लोकेशन दाखवते म्हणजे इथलं कुठं गेलं तर काय माहिती. बघू आपण. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय? हमल्या तुम्ही आंबेदारीला बघा. बर 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 हो. तू चल माझ्या बरोबर. कुठं? तुला सांगतो गाडीवर चल लवकर. आंबल्या तुम्ही आंबेदारीला बघा. जावा लवकर. चल की कशाला घालत बसलाय? पोलिसांनी आणि बघितलं तर अवघड व्हायचं. चल बस. बलमा थांबव. आई, कसली परीक्षा घेतेस ग तू आमची? आजपर्यंत मी आणि वाघमारे लय म्हणजे लय संकटांना सामोरं गेलो. वाघमारे तर माझ्यापेक्षा जास्त संकटांना सामोरे गेले, पण आम्ही कधीच तक्रार नाही केली. पण आई, यावेळीचं संकट लय मोठं आहे का? आणि त्यात आम्ही दोघं बी एकत्र नाही. आणि म्हणूनच मी तुझ्या समोर हात जोडून प्रार्थना करतोय, माझ्या वाघमाऱ्यांना सुखरूप ठेव. त्यांचा जीव धोक्यात आहे. हे बघ, जर माझ्याकडनं काय चुकलं असलं ना तर त्याची शिक्षा मला दे, पण त्याची शिक्षा वाघमाऱ्यांना देऊ नकोस आई. मी तुझ्या अस्तित्वाला आव्हान नाही करणार, कारण आमचं सर्वस्व तूच तर आहेस. पण आता तूच मार्ग दाखव, तूच वाट दाखव. मला एखादी अशी गोष्ट दाखव ज्यातनं मला कळल माझी बायको जिथं कुठं आहे तिथं सुरक्षित आहे. त्यासोबत हात जोडतोय. माझ्या आणि वाघमाऱ्याची भेट घडवून दे. सत्या, देवी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको. अरे एवढी तुमच्या मोर संकट आली, त्यातनं तुम्ही सुखरूप बाहेर पडला, ह्यातनं पण पडणार. काळजी करू नको. चल वहिनीला शोधू आपण. चल.
माय बघ काय घड्याळ अरे वाघमाऱ्यांचं घड्याळ आहे. काय त्याचा अर्थ वाघमारे इथंच कुठतर असतील. चल आपण बघूया. चल लवकर गाडी कर. हा हॅलो बोल की रे. बेस्टच आलोच आम्ही. थांब चल काय झालं? चल सांगतो. सोडा. सत्याही आला ना तुम्हाला कुणाला सोडणार नाही तो. सोडा मला. कुणी आहे का? सोडा मला. सत्या 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 सत्या. काय माई आता शांत झाल्यासारखं वाटतंय ना? होय, निम्म्यापेक्षा जास्त टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय. इतका वेळ मी सांगत होते जर ऐकलं नाहीस आणि सत्यताची थोड्या वेळासाठी आले लगेच तुझं टेन्शनच पळून गेलं. आता सत्यचित्रात म्हटल्यावरती मंजूची काळजी थोडी कमी झाली बघ. ते नक्कीच मंजूला शोधून काढतील. बरोबर आहे. आमचं काय ऐकशील ना? शेवटी जावईच तुझी लाडकी आहेत. आमचं काय? आमरे काय पण बोलतेस का? मी काय नाही केलेलं. मी म्हणलो तुला दादी मी काय नाही बोललो. मी काय म्हणलो? काय झालं? काय म्हणला आता? माझ्या प्रत्येक चांगल्या कामात खो घालतायचा. वंश काय करताय? कशाला एवढी चिडचिड करताय तुम्ही? अगं मला एका माणसाचा फोन आला होता. तो मला काय म्हणला माहितीये का? म्हणला तुमच्या दादानी योग पॉलिसी काढली होती आणि त्याचं तुम्हाला 40 लाख रुपये मिळणार आहे. ती का तर मी वारसदार आहे त्या पॉलिसीची. 40 लाख गेली पण तिथं काय पत्ता गावलाच नाही. नुसतं त्या कमाने हौदाला गरा 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 फेऱ्या मारत बसलो. मी तरी सांगत होतो की गोल गोल असं चालत फिरण्यापेक्षा पाय दुकानापेक्षा मस्त की रिक्षाने जाऊ, पण ऐकलं नाही तिने. नाही बरं झाला. बरं झालं तुम्ही रिक्षाने नाही फिरला. नाहीतर अजून 200-300 रुपये गेले असते आणि परत मार खायला लागला असता. ए लुबरे तू गप का? तिथं आमच्या पायाचा तुकडा पडला करा करा फिरून आणि तुला काय ते 100 रुपयाची पडल्या? नाही तर काय तिकडे 40 लाख वेळा घरा 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 फिरलो, पण 40 लाख काही मिळाले नाही. नो 40 लाख. अहो एक मिनिट. मला तर वाटतंय ह्यो फोन आपल्याला मुद्दाम केलाय कुणी तर त्रास द्यासाठी. मला पण असंच वाटतंय. अचानकची बायको एडी काय वय काय गोष्ट नंदे? मुंज आली होती काय? नाही नाही दीदी नव्हती आली. नाही मग कोण आलं होतं? हे बर ते सगळं जाऊ द्या. ते तुम्ही मला सांगा तुम्हाला फोन कुणी केला होता? हे आमरे तुला सांगून ठेवते मी. मला आठवण करून देऊ नको त्या फोनची. एक मिनिट. माझ्या डिटेक्टिव्ह माइंड मध्ये एक गोष्ट आली. आपल्याला कोणीतरी खोटा फोन केला, 40 लाखाचं आमिष दिलं, आपण घराच्या बाहेर पडलो, तिकडे जाऊन घराघरात फिरलो, त्याच्या आत कोणीतरी आपल्या घरात आलं आणि त्यांनी इथं फेऱ्या मारल्या आणि गेले. अच्छा असं आहे तर म्हणजे आपल्याला घरातनं बाहेर काढायसाठी कुणीतरी मुद्दाम खोटा फोन केला, आपल्याला घरातनं बाहेर काढलं, मग आपण तिथं गरा 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 फिरत बसलो, तवर इकडं घरात कोण तर आलो. कोण आलं?
कर. सुनंदे बऱ्या बोला ना, सांग घरात कोण आलं होतं ती. आत्ते नीटच सांगितलंय. तिला विचारलेलं नाही, तू मध्ये बोलू नकास. मी सुनंदी बरोबर बोलत्या. सत्य आलं होतं का नाही? सत्य आला होता का नाही? सुनंदे शेवटचं विचारते मी, सत्य आला होता का नाही? म्हणजे मला इथनं बाहेर पाठवून तुम्ही त्या गुन्हेगाराला, त्या गुंडाला घरात घेतलं होतं मी. आता मी पोलिसांकडे जाणार आणि पोलिसांनी समजा सांगणार की आमच्या घरला सत्य आला होता आणि ह्या दोघींनी त्याला घरात घेतलं. वंस पडली जोरात. अरे नाही उठ. रत्ने, रत्ने काय झालं? तुम्ही मारलं काय ना? मी काहीच नाही केलं. मिचुराली बाई, रत्ने मिचुराली बाई, पाणी आण जा. पाणी घेऊन ये. काय केलं तुम्ही हो? मी खरंच रत्ने उठ काय गे, केलं रत्ने. वंस वंस सत्या, इकडे कुठे चाललोय आपण? तात्यासाहेबांना भेटायला. अरे त्यांना भेटून काय करणार आहे पण आपण? अरे बलमा, तुला माहिती आहे ना, तात्यासाहेब माझ्यासाठी सगळं काय आहेत. त्यांना उगाच त्रास नको म्हणून आजपर्यंत मी काय बोललो नाही. पण आता वेळ आल्या, आपल्याला तात्यासाहेबांची मदत घ्यावीच लागणार आहे. बरोबर आहे, तुझं सगळं मान्य आहे मला, पण सत्य तात्यासाहेबांना आता भेटणं लय अवघड आहे. का अवघड आहे? अरे तिथं आपण भेटायला गेलो तर लगेच कोणतरी खबर पोहोचन. पोचू दे खबर, काय होत नाही. हे बघ, आता वाघमारीने हुडकणं जास्त महत्वाचं आहे. तर त्या काय भेटतीलच रे, आपली पोरं त्यांना हुडकायला मी पाठवलेत. पण सत्य आता तात्यासाहेबांना भेटणं आपण प्रॉब्लेम मध्ये येईल. काय होत नाही रे, तुला जेवढं सांगतो तेवढं कर. तू चल तात्यासाहेबांकडे गाडी घे. ठीक आहे. मम्मी मी काय म्हणते, थोडं खाऊन घेता का? इथं माझा लेक घरला आला नाही, तुला खायचं पडलंय नाही? तसं नाही, तुम्ही काहीच खाल्लं नाही ना म्हणून म्हणत होते. लय माझी काळजी तुला. तुला भूक लागली असेल तर तू खाऊन घे, मला नाही खायचं काय. माझा लेक घरला येणार आहे, काय खात कुठं असेल काय माहिती. चित्रकार, काय झालं? लागला का पत्ता? काय म्हणलं पोलीस? नाही माया, पोलिसांनाही माहित नाही अजून सत्या कुठं येते. माहित नाही म्हणजे? पोलीस हक्क कोण आहे? आता एवढ्या टाइमात त्यांना सत्याला शोधून काढता आलं नाही व्हय? मम्मी तू शांत राहा, चिडचिड करू नकोस उगाच. मग काय करू? सत्या पळून जाऊ शकत नाही, मला ठावाय. त्याला नक्कीच कोणीतरी फूस लावली असणार म्हणून. अगं काही काय बोलतेस माया? आता सत्याला पळून जायला कोण फूस लावेल? ओ चित्रकार, त्याला आता कोर्टातनं जामीन मिळणार होता, त्याच्यामुळे तो पळून जाऊ शकत नाही. सत्या एक सच्चा कार्यकर्ता आहे, चांगला शिकलेला आहे. तो जर पळून गेला तर अजून त्याच्यावर गंभीर आरोप होतील. हे काय त्याला ठाव नसेल का? काय कोणी केलं असेल मम्मी? मला माहितीये हे काम कोणाचं आहे. त्यांनी भेटणी केलं असणार आहे समज. तिनेच फूस लावली असेल आणि तिने सांगितलं असेल की पळून जा म्हणून. माया काय बोलतेस अगं तू? कशाला उगाच वडाची साल पिंपळाला लावायला लागलीस? यात मंजूचा काय संबंध आहे? तिच्यामुळेच होते समज. मागच्या टायमाला पण कोर्टात त्याच्यामुळे जामीन मिळाला नव्हता ना त्याला. आणि आता तर मी घराच्या बाहेर हक्कलंय ना तिला, तेव्हा बदला घेत असेल ती. तिलाच ठावा असणार आहे सत्य कुठे. आणि बलमेन म्हणत होता का तिलाच ठावाय म्हणून. आता मलाच तिला जा विचारला पाहिजे.
ए तुला लास्ट विचारतोय, सत्याला कुठे ठेवलंय? नाही सांगणार. आधी तुम्ही सांगा तुम्ही कोण आहे, कुणाच्या सांगण्यावरून करताय सगळं? ते सोड, तू सांग सत्याला कुठे ठेवलंय? माहित नाही मला. काय झालं? ठाकूर पी ह्यो इथं काय करतोय? काय माहित. बरं चल चल चल. अरे बलमा, हा. तो ठाकूर तात्यासाहेबांना भेटायला आलेला का काय? तात्यासाहेबांनी नाही, त्या पंकजला भेटायला असणार. पंकजला? हा, तर मला काय वाटतं पण सत्या, ठाकूर आणि पंकज यांच्यात काहीतरी मिली बघत दिसते. तुला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन करते. नाही रे, ते पंकज काय करणार आहे? अरे मला ना वहिनीनं चांगलं माहित आहे, पंकज सगळं करतोय. त्या मुकाला मला भेटायला तोच जातोय, ठाकूरला पण तोच भेटतोय. तुला अडकवण्यासाठी काहीतरी करत असणार आहे, कारण ऑलरेडी तुझ्यावर तो खार खाऊन असतो. बरं मला सांग, आम्ही आणि आमल्या कुठं आहेत? गेलं पुढं. चल, कोण बघायच्यात आपण बी निघूया. गेली ग गेली, माझी बायको काट्यानं काटानं काढतच गेली. आता ही लोकांना बोलणार कशी, मित्री कोण लावणार? हो आत्तोबा, जिवंत आहे तुमची बायको, मेली नाही. आमरे, उगाच काहीतरी बोल नकोस. जरा जास्त जोरात मारलं का मी त्यांना? नाही ग, जे काय केलंस ना ते बरोबरच केलं. अशी ऐकलीच नसती ती बाई. अगं पण त्यांच्या डोसक्याला लागले ग, बेशुद्ध पडलेत त्या. आई अगं तू नको लय टेन्शन घेऊ, ही बाई ना लय स्ट्रॉंग आहे. रोज सकाळी मिसरी लावत असते की, अशी जाते वे लगेच. तिच्या तोंडात साखर कोबा. आमरे, आपण एक काम करायचं का? डॉक्टरने बोलवायचं का? डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवा. ही गप, कशाला पाहिजे डॉक्टर? हो आत्तोबा, कशाला डॉक्टर बिक्टर? डॉक्टरला पैसे जातील का नाही? ऐका, तुम्हाला तुमच्या बायकोला नीट झालेलं बघायचंय ना, मग एक काम करा, जाऊन पाणी तापवून घेऊन या. उद्या शेवटची आंघोळ घालणार का काय माझ्या बायकोला? उद्या अवघड आहे. ओ आत्तोबा, डोक्याला लागलंय ना, शिकलं पाहिजे ना. डॉक्टरला पैसे जातील ना, उठा मग. डोक्याला मार लागलाय, शेकायला पाहिजे गरम पाणी. इकडं गरम पाणी करून हाय आमरे, त्या बऱ्या होतील लवल्स का बोलवायचं डॉक्टरांना? अगं आई, काय गरज आहे डॉक्टर बिक्टर बोलवण्याची? हा आमरे, तू उगाच त्यांना आतमध्ये कोंडून ठेवलंस बघ. आज ऐकलंच नाहीस बघ तू. अशी काय करतेस आई? ही आत्या ना मग पोलिसात जाऊन सत्यदाजींबद्दल तक्रार दे. ते चालणार आहे का आपल्याला? मग कुठे गेली वर दिवाळी बाई? तुम्ही या. ए काय आत या. ती नेबेड कुठे आहे? ती पाहिजे मला. मंजू नाही घरी. नाही हो, मंजू दीदी नाही आली अजून घरी. ए तुमच्या विश्वास ठेवायला मी काही इडी वाटली बाई? कुठे आहे ती सांगा आधी. अहो आम्ही कशाला खोटं बोलू, खरंच मंजू घरी आली नाही. ए खोटं बोलू ना, माझ्याशी सांगून ठेवते मी. अहो मम्मी साहेब, अहो खरंच सांगतोय आम्ही. उलट काल रात्रीपासून ती घरी आली नाही, आम्हीच टेन्शन मध्ये होतो. काय सांगताय? ओ चित्रकार, ह्यांचा विश्वास ठेवू नका तुम्ही, लय खोटं बोलते ती. समजीला बडा माणसं आहेत. अहो हो काका, मी खरंच सांगते, मंजू दीदी कालपासून घरीच आली नाही. ती पोलीस स्टेशन मधून निघाली पण घरीच पोहोचली नाही. सगळे शोधतायत तिला. अगं पण मग नेमकी गेली कुठं ती? ए काटकुळे, तुझ्या बहिणीचं काय कौतुक सांगत बसलो का मला? ती कुठे आधी मला सांग. कसं आहे, माझं पोरग कुठे नाही तिलाच ठावाय, म्हणून मला ती पाहिजे. कुठे आहे ती? अहो विश्वास ठेवा आमच्यावर. माया अगं ते जे काय सांगताय त्याच्यावर विश्वास तरी ठेव. ओ चित्रकार, तुम्ही ठेवा ह्यांचा विश्वास, माझा विश्वास नाही ह्यांच्यावर. सांगा कुठे आहे ती?
हात कोण ठेवले होय तिला? अहो नाही एका वेदर गई. अहो मम्मी साहेब मध्ये कोणच नाही. अहो मंजू नाही. माया ओ मम्मी साहेब हात नका लावा आमच्या दाराला. अरे हे आमरे बाजूला तुला सांगायला मी दार उघडायचं नाही, तुमची दादागिरी इथं नाही चालणार. आज जायचं नाही. दार उघडायचं नाही म्हटलं ना. काय चाललंय तुमचं? मम्मी साहेब अहो ही बायका नाही मला एखादी मारून टाकणार आहे. हे फुकटे मी काय केलंय तुला? अगं तू नाही ये सुनंदी. हिनं काय केलं? हे बघ तू आधी शांत हो आणि काय झालं तुम्ही सांग मला. अगं तुझं सत्य आलं होतं इथं. काय विचारतोय तुला? सोड मला. तू सत्याला ओळखत नाहीस. माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तू सगळ्यांचा कार्यक्रम फिक्स करून टाकाल. सोड.